नमस्कार, स्वागत आहे आपलं महान्यूज 7 मध्ये। मी आहे आकांक्षा भाके। सुरुवात करूया महाराष्ट्र बुलेटिनला। आषाढी यात्रेकरिता वारकऱ्यांची पावले पंढरपूरकडे वळली आहेत। अशातच पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची मंदियाळी आता शिल्प रूपात उभारली आहे। पालखी सोहळा, रिंगण सोहळा, वारकऱ्यांची दिंड्या आणि वारकरी भक्तांच्या प्रतिकृती शहरातील विविध चौकात उभारण्यात आल्या आहे। त्यामुळे पूर्ण पंढरी नगरी आतापासूनच वारकरीमय झाली आहे। खांदी पताका घेऊनी वारी अमरावती ते दर्यापूर मार्गावर वलगाव पोलीस स्टेशन जवळ 2 दुचाकी वाहन अमरासमोर आल्याने भीषण अपघात झाला। खासदार बळवंत वानखेडे अमरावतीवरून दर्यापूरला जात असताना अपघात झाला असे दिसून आल्याने बळवंत वानखेडे यांनी ड्रायव्हरला सांगून गाडी थांबवली आणि ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली। त्या दुर्घटनेत जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेल्या दोन्ही दुचाकी सवारांना वलगाव पोलीस स्टेशनला अपघाताची माहिती दिली आणि रुग्णवाहिकेला फोन करून जखमींना अमरावतीच्या सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। मध्ये नाही दिले, पहिले युनिट मध्ये पाठवा। आई वडील नाही तर नाही, कोणीच नाही दिलं। खासदार साहेब एखादी गाडी आहे का कोणाची? पाठवली पुणे शहरात झालेल्या बैठकीत खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी, शहराच्या विकासासाठी तसेच शहरात अनेक बदल घडवण्यासाठी बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। तसेच चांदणी चौक ते हिंजवडी मेट्रो प्रस्थापित करण्याची मागणी सुद्धा केली आहे। त्याचबरोबर शहरात कोणत्या समस्या अडचणी आहेत यावर खासदार म्हणून जबाबदारी पाळत समस्यांचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे नियोजन केले होते। या सगळ्या विषयांमध्ये एकूण पुणेकरांसाठीचे अनेक विषय, अनेक प्रकल्प, अनेक नवीन योजना या संदर्भात एक आढाव्याच्या सातत्याने सकाळपासूनच्या 4 बैठका संपन्न झाल्या। मी जरी आज केंद्र सरकारमध्ये एक मंत्री म्हणून काम करत असलो तरी या शहराचा खासदार म्हणून, या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून पुणेकरांच्या संदर्भातल्या या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या व्यवस्थेमधल्या कामाचा एकूण आढावा आणि पुढच्या काळात या व्यवस्थांमधनं पुणे शहराच्या अनेक विकास कामांना, योजनांना गती देणं आणि नागरिकांसाठीच्या चांगल्या सुविधा, पुणेकरांचं एकूणच जीवन सुखकर करण्यासाठी म्हणून आजच्या या बैठकांचं नियोजन होतं। पुढच्या काळामध्ये मेट्रोचं जाळं पुण्यामध्ये आपण जर विस्तारणार असेल तर जो मूळ नवीन मार्ग जर विस्तारित आपल्याला एखादा सुचवायचा आहे तर त्याचा DPR करताना सुद्धा लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी, शेवटच्या माणसाला मेट्रो वापरण्यासाठी म्हणून तुमच्या DPR मध्ये सुद्धा तुम्ही काही बसेसचा समावेश करावा, जेणेकरून मेट्रो सुद्धा सक्षमपणे चालण्यासाठीचा तो सुद्धा एक भाग आहे। त्या तुमच्या असल्या तरी चालवायला PMPML चालवेल, PMPL सुद्धा म्हणून आम्ही सुद्धा दोन्ही महापालिकेच्या माध्यमातून पुढच्या काळात अजून बसेसची आपल्याला उपलब्धता कशी होईल हाही विषय त्या ठिकाणी झाला। मध्यरात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे सकाळी चाकरमानाची तारांबळ उडालीच, मात्र दुपारच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने जोरदार बॅटिंगला सुरुवात केली। पावसाच्या या जोरदार बॅटिंगचा मध्य रेल्वेवर परिणाम आता दिसू लागला आहे। मध्य रेल्वे 20 ते 30 मिनिटे उशिराने धावत असल्यामुळे चाकरमाने मात्र त्रस्त झाले असे दिसून येत आहे। वेळ झाली आहे इथेच थांबायची। मी आकांक्षा आता रजा घेते। बघत रहा महान्यूज 7। नमस्कार। श्री विठल कृपा स्वस्थ कापड़ केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर, भव्य साड़ी सेल, एक खरीदे एक मुफ्त पाए। ऑफर सीमित 20 जून 2024 से 20 सितंबर 2024 तक। कॉटन साड़ी, प्रिंटेड साड़ी, डिजाइनर साड़ी, ड्रेस मटेरियल, सिल्क साड़ी, कंबल, कंफर्टर, बेडशीट, रनर, गलीचे और भी अन्य वैरायटीज उपलब्ध है। ऑफर का लाभ उठाएं, जल्दी करें। हमारा पता श्रीहरिनगर, मानीवाड़ा, नागपुर। हमारा संपर्क नंबर 7666
502747.